नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात बीबीसी केज लाईव्ह. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. खरं तर हे विधान कोणी बनवून ठेवलंय ते काही लोकांसाठी सत्य ठरलंय. आणि भोंदू अशोक खरात जो फक्त 10वी नापास आहे, या भोंदूनं संपूर्ण महाराष्ट्राला कामाला लावून किंवा विचार करायला भाग पाडून आज हे विधान सत्य ठरवलंय. एरवी बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करणारे महाराष्ट्रातील बुद्धिजीवी लोक जे अशोक खरातच्या भोंदूगिरीला सहज बळी पडले, त्यानं नक्कीच विचार करायला लावलेले. एकीकडे अमेरिका आपण बघितलं असेल, आपली चंद्रमोहीम आखून ती यशस्वी करते. त्याचे व्हिडिओ लोक बघतायत जगभरातले, आणि भारतातील आणि महाराष्ट्रातील लोक अशोक खरात सारख्या भोंदू व्यक्तीचे व्हिडिओ बघण्यात मग्न आहेत. आणि तरी आम्ही विश्वगुरू बनण्याचं स्वप्न मनी बाळगत आहोत. ज्या महाराष्ट्रातील लोकांना, केवळ लोकांना नाही, इथल्या IAS IPS ना सुद्धा सहज मूर्खात काढलं जाऊ शकतं. भोंदूगिरीच्या माध्यमातून त्यांना सहज वश केलं जाऊ शकतं, त्यांना आपल्या ताब्यात घेतलं जाऊ शकतं. अशा महाराष्ट्रात आता अशोक खरात नावाच्या या भोंदूनं आपली एक ताकद आणि क्षमता दाखवून दिलेली. खरं तर अशोक खरात एक नाही, आम्ही नेहमी सांगत आलोत, अशोक खरात शेकडो नाही हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्रात आहेत. मात्र पकडला तोच फक्त चोर आहे, बाकी आमचा महाराज तसा नाही. यापैकी सगळे महाराज आणखीन बी आपल्या याच शोषण व्यवस्थेमध्ये काम करतायत. आम्हाला आता समाजाला काही प्रश्न विचारायचे की जेव्हा आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन सारखं एखादी मोहीम, एखादं कार्य करतो, तेव्हा समाजानं नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धर्मविरोधी, ईश्वर विरोधी असं मानून त्यांच्या विरोधात मोहीम चालवलेल्या आहेत. मात्र आता कळलं असेल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रद्धा निर्मूलन मोहीम, चळवळ या समाजाला किती गरजेची होती. तरी समाजानं आजपर्यंत या चळवळीला कधीच साथ दिली नाही. उलट समाज अशोक खरात सारख्या भोंदू लोकांचं समर्थन करत राहिला. किंबहुना ज्यावेळी अशा लोकांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा अशा अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करणारे इतर लोक असतील, यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समाज अशा भोंदूचं कवच कुंडल बनून राहिला होता. आणि यामध्ये समाजातील एक महत्त्वाचा घटक ती म्हणजे महिला ही सर्वात पुढं असते. त्याची कारणं वेगळी आहेत. महिलाच पुढं का, याची कारणं आहेत. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिला शक्यतो आजपर्यंत आपण घरात त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला, आणि मग अर्थातच या माध्यमातून समाज आणि सामाजिक ज्ञान कमी असलेलं आणि केवळ दैववादावर अवलंबून राहिलेली महिला शक्यतो अशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या लोकांकडे वळते. आणि मग आपल्याला अशोक खरात सारखं प्रकरण झालेलं दिसतं. यापूर्वी अशी प्रकरणं झालेली आहेत, परंतु सध्या अशोक खराच्या प्रकरणानं ज्याला महाराष्ट्राला जास्तीचा विचार करायला भाग पाडलाय. मी तर म्हणेन, सध्या जर तुम्ही प्रसिद्धी माध्यमं बघितली तर सगळी अशोक खरातनं कामाला लावलेत. खरं तर या व्यक्तीनं स्वतः काय कमवलं तर ठीक आहे, त्या ठिकाणी जे तपास यंत्रणा आहेत त्या काढतील, परंतु सध्या या व्यक्तीनं एवढा मोठा रोजगार निर्माण केलेला आहे, तो म्हणजे प्रसिद्धी माध्यमांसाठी. प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या सर्वांचं सर्वात मोठं कमाईचं साधन जर काय असेल तर तो आजचा भोंदू अशोक खरात हा विषय. त्याच्यावर दररोज येणारी माहिती प्रसिद्धी माध्यमं प्रसारित करतात आणि त्यावर TRP वाढू किंवा त्या मुद्द्यांच्या आधारे सुद्धा अशोक खराच्या या माध्यमातून अनेक प्रसिद्धी माध्यमं, विशेषतः सोशल मीडियातल्या अनेक, मग यूट्यूबर्स असतील किंवा यांना एक कमाईचं साधन भेटलं असं मला वाटतं. आणि इतकं मोठं भेटलंय, एकीकडे कदाचित जेव्हा कधी अशोक खराची संपत्ती जाहीर होईल, अंतिम तपास यंत्रणा जाहीर करतील, त्यापेक्षा अधिक कदाचित प्रसिद्धी माध्यमांची कमाई झालेली असेल. आणि हे वास्तव आहे, कारण या देशामध्ये अशाच विषयाला महत्त्व आहे. गेली अनेक दिवस राजकारणातील बातम्या होत्या
गेली अनेक वर्ष राजकारणातील पक्षांतर किंवा एकमेकांच्या कुरघुड्या या बातम्या होत्या आणि आता या नंतर आमच्याकडे आलाय तो भोंदूगिरीचे विषय. आणि एक भोंदू नाही, याच नाशिकमधून आता आणखीन काही भोंदू या ठिकाणी बाहेर येत आहेत असं कळतंय. कारण एक प्रकरण झाल्यानंतर महिलांमध्ये थोडं धाडस आलेलं आहे आणि त्यामुळं महिला आता अधिकच्या प्रमाणात या विरोधात स्वतः हिमतीनं पुढे येऊ लागलेले आहेत. खरं ते काम सोपं नाहीये. महिलांनी स्वतःहून पुढे येणं आणि अशी अपेक्षा करणं सोपं काम नाहीये. कारण ज्या महिला इथं गेलेल्या असतात, फार कमी महिला या ज्यांच्यावर जबरदस्ती झालेली असते त्या असतात आणि बहुतांशी महिला या मनानं किंवा कुटुंबाच्या परवानगीनंच तिथं गेलेल्या असतात. आता हे कुटुंब कशी परवानगी देतात हे माहीत नाही. एरवी एखाद्या महिलेला जर एखाद्या आंदोलनात बोलवलं, तिच्या हक्कासाठी असलेल्या एखाद्या आंदोलनात बोलवलं तर समाज किंवा पुरुष प्रधान संस्कृतीत लोक जाऊ देत नाहीत. मात्र मंदिर आणि बाबा अशी ठिकाणं आहेत की ज्यासाठी कदाचित त्या महिलेला परवानगी घेण्याची घरच्यांची फारशी गरज भासत नाही. आम्ही नेहमी म्हणतो अध्यात्म असलं पाहिजे, दैववाद असला पाहिजे, पण अशा प्रकारे त्याचा जर गैरउपयोग होत असेल आणि त्याच्यातून समाजाचं प्रचंड मोठं शोषण होत असेल, मग ते महिलांचं लैंगिक शोषण असो किंवा इतर प्रकारचं आर्थिक शोषण असो. आता या भोंदूगिरी मध्ये आम्ही नेहमीच सांगतोय की एक नाही, याच्या 2-3 प्रकारचे उद्दिष्ट असतात. पहिलं भोंदूगिरीचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे पैसा कमवणं आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त बाबा लोक किंवा असे भोंदू लोक अडकलेले असतात. कारण याच्यामध्ये समाज बी साथ देतो, फक्त पैसे कमवणाऱ्यांना समाज साथ देतो. खरं तर ही भोंदूगिरी तेव्हा थोडीशी समाजाला नकोशी वाटते किंवा तेव्हा आक्षेप त्याच्यावर घेतला जातो जेव्हा ती लैंगिक शोषणातून उघडकीस येते. आणि हे खरं आहे, कारण बघा आपण आत्ताही प्रचंड मोठे बाबा महाराज आपल्या अवतीभोवती आहेत ज्यांनी प्रचंड मोठा पैसा कमवलाय, परंतु त्यांच्याबद्दल लैंगिक आणखी त्यांच्यावर आक्षेप नसल्यामुळं लोकांना त्याच्याबद्दल काही तक्रार नाही. ऍक्च्युअली त्यानं सुद्धा शोषण केलंय. पैसा कमवून त्यानं फार मोठा झाला हे शोषणच आहे. आश्रमासाठी मोठमोठ्या जागा घेऊन त्या ठिकाणी प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट करून हे करणं हे सुद्धा समाजाचं शोषण आहे. पण समाज त्याबद्दल आक्षेप धरत नाही. कारण जेव्हा तिथं अशा प्रकारची लैंगिक शोषणाची एखादी घटना घडते तेव्हा समाज जागा होतो. मात्र एक प्रकारचं जे शोषण आहे आर्थिक, त्याला समाज स्वतः सहमती देत असतो. हे विशेष इथं अधोरेखित केलं पाहिजे आणि म्हणून आमचं असं मत आहे की समाजानं या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन करणं काम किती गरजेचं आहे. खरं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा बारकाईनं कोणीही अभ्यास करावा. यामध्ये आक्षेप किंवा काही त्यांच्यावर आरोप केले जातात, परंतु मेजॉरिटी, कारण मी स्वतः एक बीड जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहे. इथं केवळ मी आपल्या समाजाच्या माहितीसाठी सांगतो, केवळ स्वतःच्या घरचं खाऊन समाजासाठी काम करणं एवढाच इथं भाग आहे. जर समितीनं किंवा कोणीही म्हटलं की आम्हाला त्यांनी 1 रुपया कधी दिला असेल तर आम्ही कोणतीही शिक्षा स्वीकारू. याच्यावरून काही लोक आहेत त्यांना चळवळीची फक्त माध्यमं किंवा संघटना हे माध्यम लागतं, पण त्यांचं अन्यायाच्या विरोधात किंवा अंधश्रद्धेतून होणाऱ्या शोषणाच्या विरोधात त्यांना म्हणजे त्याचा राग असतो आणि म्हणून ते काम करतात. याचा अर्थ समाजानं समजून घेतला पाहिजे. कारण खरं तर असे लोक ते केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीतच आहेत असं नाही, बाहेर बी आहेत, पण त्यांना पाठबळ नसतं आणि पाठबळ नसल्यामुळं अशा लोकांचं फावतं. आणि विशेषतः भोंदूगिरीमध्ये आपण बघितलं असेल प्रचंड प्रमाणात लोकांचं समर्थन असतं, लोक समर्थन करतात डोळे झाकून. आणि त्यामुळं भोंदूगिरीला आणि भोंदूगिरीनं आड पकडलेला असतो तो धर्माचा आणि दैववादाचा, ईश्वराचा. खरं तर त्यांचा आणि या धर्म आणि ईश्वराचा काही संबंध नसतो, परंतु या समाजामध्ये लोकांची श्रद्धा, भक्ती, ईश्वराप्रती असलेला भाव ही एक कमजोरी आहे असं समजूनच अशोक खरात सारख्या लोकांनी आपलं विश्व निर्माण केलेलं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, आजपर्यंत बघा, आज जे महाराज आहेत त्यांचेही रेकॉर्ड बघा, खूप मोठे असतील, ते समाजासाठी खूप मोठे असतील, पण आम्ही सांगतोय ज्यांनी ज्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे, मोठे महाराज जे आज सत्संगाच्या रूपात असतील किंवा काहीच्या अपवादात्मक सत्संग असतील,
त्यांचे आम्ही पुन्हा एकदा सांगतो, असे विषय मांडताना त्यांना आम्ही इथं याच्यात घेऊ शकत नाही, पण यांची संख्या खूप कमी आहे, खूपच कमी आहे, 1-2% फक्त. नसता अगदी 98% पर्यंत असे सत्संग असोत किंवा महाराज लोक असोत, हे समाजाचं शोषण करतात. आणि यांची पार्श्वभूमी जरा तपासा, यांचं जीवन सुरुवातीचं तपासा. हे शक्यतो गुन्हेगारी किंवा कुठल्या तरी अशा प्रवृत्तीतूनच त्यांचं भूतकाळ दडलेला असतो आणि मग त्यांनी मार्ग शोधलेले असतात आणि मग लांब जातात, ते गावापासून थोडं दूर जातात. कारण अशा लोकांना गावातील लोकांचं म्हणा किंवा परिसरातील लोकांचं समर्थन कधी मिळत नाही कारण त्यांची जन्मकुंडली त्यांना माहिती असते. त्यामुळे हे त्यांच्यासमोर आपला असा काही म्हणजे ईश्वरी भाव दाखवू शकत नाहीत. आणि प्रत्येक ठिकाणी जा, या लोकांनी एखादं मंदिर किंवा काहीतरी आड म्हणून पकडलेलं असतं. हे कशासाठी की लोकांना ते दाखवून देतात की मी याचा काहीतरी अंश आहे, त्याचा अंश आहे किंवा अमुक शंकराचा मी एक अवतार आहे वगैरे असं सांगून ते लोकांना फसवत असतात. मला सांगा, हा जर शंकराचा अवतार असेल तर पार्वतीनं काय करायचं काय, हा प्रश्न येतो आपला खरा प्रश्न. म्हणजे हे सगळं खोटं असतं आणि म्हणून आम्ही म्हणतो समाजानं डोळस व्हावं. खरं तर एक गीत माझ्या सहकार्याने कोणीतरी खूप छान लिहिलंय आणि अंधश्रद्धेच्या विरोधात लिहिलेलं आहे. अशोक खरात हा विषय मध्यनजर ठेवून हे गीत ज्यानं कोणी लिहिलेलं आहे त्याला खरंच सॅल्यूट. आपण हे गीत नक्की ऐका. आणि खरोखर या गीतातून भोंदू अशोक खरात सारखे लोक कसे निर्माण होतात, राजकीय वरदहस्त त्यांना कसा लाभतो. आम्ही नेहमी सांगत आलोत, सगळ्यात महत्त्वाचं आहे की भोंदूगिरीला राजकीय वरदहस्त खूप मिळतो, कारण त्याच्या दोघांचंही एकमेकाशी साठलोट असतं. कारण भोंदूकडे येणारे लोक आपले भक्त जे असतात त्यांना मतदारामध्ये बदलणं राजकीय लोकांना खूप सोपं असतं, फायद्याचं असतं. मग तिथं देणग्या देणं, तिथल्या लोकांना काय पाहिजे ते उपलब्ध करून देणं, जिथं गर्दी आहे तिथं फक्त अशा प्रकारचे राजकीय लोक पोहोचतात. आणि म्हणून आमचं असं मत आहे की याचा विचार झाला पाहिजे, समाजाने याचा विचार केला पाहिजे. आज समाजामध्ये आपण बघितलं असेल, खरोखर सामाजिक कार्य करणारे अनेक लोक आहेत, अनेक. त्यांना कुठलंही स्थान समाजामध्ये नाही, कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात नाही. मात्र राजकारणाने आध्यात्मिक लोकांना प्रचंड मोठं स्थान दिलं गेलेलं आहे आणि त्याचाच फायदा अशा प्रकारच्या शोषण व्यवस्था करत असतात, हे लक्षात घ्या. मात्र जे खरे सामाजिक कार्यकर्ते आहेत, कुठल्याही सगळ्या महाराष्ट्रात असतील, देशात असतील, त्यांना फारसं स्थान नाहीये. ते दुर्लक्षित आहेत समाजाकडून. खरं तर समाजासाठी ते खऱ्याखुऱ्या अर्थानं काम करतात, म्हणजे प्रत्यक्ष करतात. मात्र अशा प्रकारच्या भोंदू क्षेत्राला अधिक समाज साथ देत असल्यामुळं किंवा त्यांचा जास्त कौतुक करत असल्यामुळं कदाचित असे क्षेत्र सामाजिक कार्यकर्ते आता भविष्यात येतील की नाही, कारण सध्या मी आणि माझं घर याशिवाय समाज काही बघायला तयार नाही. अशा व्यवस्थेमध्ये आता भोंदूगिरीचं एक नवीन आव्हान या समाजापुढे आलेलं आहे. आपल्याला ते नक्की हाणून पाडावं लागेल, हे नक्की आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, आपणही नक्की प्रयत्न करा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, याच्या जेवढे काही प्रयोग केले जातात, आमचा प्रयत्न राहील या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला काही भोंदूगिरीमध्ये जे असे भोंदू लोक आमचे वैज्ञानिक प्रयोग वापरतात ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. पुढील व्हिडिओ नक्की पाहत राहा. आज मात्र ऐकूया हे सुंदर असं गीत आणि ते ऐकल्यानंतर मग सांगा हा व्हिडिओ आपल्याला आवडला का, आणि आवडला असेल तर नक्की आपण शेअर करा आणि लाईक करा. आणि यूट्यूबवर BBC केज लाईव्ह हे तुमचं सत्य आणि वास्तव मानणारं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ऐका तर हे गीत. राजकीय वरद हस्तामुळेच घुसला घराघरात, घुसला घराघरात भोंदू बाबा अशोक खरात. बुवा बाबा भोंदू खोटा, अंध भक्तांना नाही तोटा, विज्ञानाला देऊन फाटा, एक एक धूर्त नेता मोठा, स्वार्थापायी उडी मारतो अंधश्रद्धेच्या